या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व 4थ्या सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला या ठिकाणी विकासाचे अर्थशास्त्र हा पेपर पाहायचा आहे. बी-ए सेकंड इयर 4th सेमिस्टरमध्ये हा पेपर आपल्याला आठवा आहे. इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट अँड एन्व्हायर्नमेंट हा ऑप्शनल पेपर आहे आणि हा पेपर आपल्याला आज सुरू करायचा आहे. यापूर्वी आपण स्थूल अर्थशास्त्र पेपर क्रमांक 7वा मॅक्रो इकॉनॉमिक्स पेपर क्रमांक 7 सेमिस्टर 4 या स्थूल अर्थशास्त्रामधील 2 चॅप्टर आपण पाहितलेले आहेत. त्यामध्ये आपण गुंतवणूक फलन पाहितलेलं आहे, गुणक पाहितलेलं आहे, प्रयोग तत्व पाहितलेलं आणि या गुणक व गुंतवणुकीमध्ये गुणक व प्रयोग तत्वामधील आंतरप्रक्रिया संबंध देखील आपण पाहितलेला आहे. तर अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार वाढवायचा असेल तर गुंतवणूक ही झाली पाहिजे आणि गुंतवणूक जर वाढवायची असेल तर प्रभावी मागणी वाढली पाहिजे. प्रभावी मागणी जर वाढवायची असेल तर उपभोग वाढला पाहिजे आणि उपभोगात वाढ करायची असेल तर लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली पाहिजे. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न चक्राकार प्रवाह हा निर्माण असतो आणि तो गुंतवणुकीवर अवलंबून असतो. म्हणून अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक ही जशी आपण पाहतो की गुंतवणुकीमुळे उत्पादन, उपभोग अ, त्यानंतर रोजगार हा जसा अवलंबून असतो तसं उपभोगही महत्वाचा आहे. प्रभावी मागणीमुळे गुंतवणूक वाढते. अशा प्रकारचा अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्रामधील त्या 2 प्रकरणामध्ये आपण केलेला आहे. तर आज आपल्याला आपलं जे 8वा पेपर आहे, विकासाचे आणि पर्यावरणाचे अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट अँड एन्व्हायर्नमेंट हा ऑप्शनल पेपर आहे आणि पेपर क्रमांक 8वा आहे सेमिस्टर 4 मधील. त्याचा आज आपल्याला पहिला चॅप्टर, पहिले प्रकरण, फर्स्ट युनिट या ठिकाणी पाहायचं आहे. त्याचं टायटल आपण सिलेबस लिहून घेताना घेतलेलं आहे, की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड ओव्हरव्ह्यू. म्हणजे आर्थिक विकासावर आपल्याला दृष्टिक्षेप टाकायचा आहे, की आर्थिक विकासाच्या संकल्पना काय आहेत? आर्थिक विकास कशाला म्हटलं जातं आणि जगामध्ये जी अल्पविकसित राष्ट्र आहेत, ती त्यांची काय वैशिष्ट्ये आहेत? या वैशिष्ट्यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर आर्थिक विकासाला पूरक असणारे घटक कोणते आहेत? या घटकांचाही अभ्यास करायचा आहे आणि आर्थिक विकासामध्ये जे अडथळे निर्माण होतात, त्या अडथळ्यांचाही अभ्यास यामध्ये आपल्याला करायचा आहे. तर अशा प्रकारे हे 3 टॉपिक या पहिल्या प्रकरणामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. चला तर मित्रांनो, आज आपल्याला पहिल्या चॅप्टरमधील पहिला सब टॉपिक या ठिकाणी पाहायचा आहे. कन्सेप्ट ऑफ लेस डेव्हलप्ड कंट्रीज म्हणजे अल्पविकसित राष्ट्राची संकल्पना पाहायची आहे आणि तिची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी पाहायची आहेत. आपण 3rd सेमिस्टरमध्ये विकासाचे अर्थशास्त्रामध्येच आपण अ, आर्थिक विकास याच्या व्याख्या आणि मोजमापनाच्या पद्धती आपण पाहितलेल्या आहेत. आर्थिक विकास आपण पाहितलेलं की 3 प्रकारच्या आर्थिक विकासाच्या आपण व्याख्या पाहितल्या होत्या. त्यानंतर त्यामध्ये एक उत्पादनावर आधारित व्याख्या, दुसरी आपण या ठिकाणी पाहितलेली की अ, दरडोई उत्पन्नावर आधारित व्याख्या आणि तिसरी आपण पाहितली होती की आर्थिक कल्याणावर आधारित व्याख्या. म्हणजे विकास या वेगवेगळ्या अँगलनं या ठिकाणी मोजला जातो किंवा हे तिन्ही विकासाचे निर्देशक असलेले आपल्याला दिसून येतात. साधारणपणे आपण पाहतो की ज्या देशाचा जी-डी-पी जास्त, जी-डी-पी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. ज्या देशाचा जी-डी-पी जास्त ते राष्ट्र विकसित असं म्हटलं जातं. आणि मग आपण पाहतो की उत्पादनावर आधारित आपण ते पाहिलेलं की राष्ट्रीय उत्पन्नात जर सातत्याने वाढ होत असेल आणि ते सर्वोच्च असेल, तर आपण त्याला विकास असं म्हणतो. तर पूर्वीच्या काळी आपण राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीवर विकासाचा दर मोजत होतो. तर आजही आपण तो मोजतो. आपण पाहतो की राष्ट्रात तुलना करायची असेल, तर जी-डी-पी मधील फरक हा काढला जातो आणि ज्या राष्ट्राचं जी-डी-पी जास्त, त्या राष्ट्राचा विकास जास्त असं म्हटलं जातं. दुसरा एक प्रवाह असा आहे की दरडोई उत्पन्नावर आधारित विकासाची संकल्पना मांडलेली, की ज्या देशाचं दरडोई उत्पन्न जास्त, अमेरिका, कॅनडा आपण पाहतो त्या देशाचं जे दरडोई उत्पन्न जास्त असतं. मग या देशाच्या बरोबरीने ज्या देशाचं दरडोई उत्पन्न जास्त ते देश विकसित म्हटलं जातं, तर याउलट ते अविकसित किंवा अल्पविकसित असं म्हटलं जातं.
म्हणजे दरडोई उत्पन्न कशाला म्हणतात, की एकूण लोकसंख्या भागिले उत्पन्न. म्हणजे लोकसंख्येवर अवलंबून असते आणि आशियाई राष्ट्रात आपण पाहतो, की जगाच्या मोठी लोकसंख्या ही आशियाई राष्ट्रांमध्ये आहे. म्हणून लोकसंख्या जास्त म्हणून आपलं दरडोई उत्पन्न कमी या ठिकाणी येतं. कारण मानव विकास कमी असतो. मानव विकास जर जास्त विकासाच्या संधी चांगल्या, लोकांमधील क्षमता डेव्हलप केल्या, शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा दिल्या, तर दरडोई उत्पन्नात वाढ होऊ शकते. रोजगारीच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर. म्हणून दरडोई उत्पन्न हा एक आपल्याला विकासाचा निर्देशक असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. दरडोई उत्पन्नावर आधारित विकास मोजला जातो. त्यानंतर आर्थिक विकासाची आपण एक व्याख्या पाहिली होती, की भौतिक कल्याणावर आधारित. आपण पाहतो, की भौतिक कल्याण म्हणजे लोकांच्या गरजाची पूर्तता होणे, लोकांचे आर्थिक प्रश्न सुटणे. म्हणजे जेवढ्या जास्त लोकांच्या भौतिक गरजा पूर्ण होतात, तेवढं जास्त भौतिक कल्याण घडून येतं. भौतिक कल्याण म्हणजे गरजाच्या पूर्ततेतून जे समाधान उपभोक्त्यांना प्राप्त होतं, त्याला भौतिक कल्याण असं म्हटलं जातं. मग भौतिक कल्याण ज्या देशाचं जास्त, त्या देशाचा विकास जास्त, याउलट कमी. अशा प्रकारे वेगवेगळे हे 3 प्रवाह आहेत आणि या 3 प्रवाहानुसार या विकास मोजण्याच्या या 3ही पद्धती आहेत. उत्पादनावर आधारित विकास मोजला जातो, दरडोई उत्पन्नावर आधारित विकास मोजला जातो आणि भौतिक कल्याणावर आधारितही विकास मोजला जातो. आपण पाहतो की हे सगळं हे तिन्ही पद्धती विकासाच्या निर्देशक आहेत. थोडक्यात साधारणपणे यातून एकच अर्थ प्राप्त होतो, की देशाचं उत्पन्न जास्त असावं, दुसरं म्हणजे लोकांचं दरडोई उत्पन्न चांगलं असावं आणि तिसरं म्हणजे लोकांच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. अशा प्रकारची स्थिती अर्थव्यवस्थेमध्ये असेल, तर आपण त्याला विकास असं म्हणतो. मग अशा प्रकारची स्थिती जर असायला पाहिजे, तर अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक हे असतेच. हे त्या ठिकाणी गृहीत घेतलेलं आहे. परंतु जगामधील सर्वच राष्ट्रांमध्ये अशा प्रकारची स्थिती नसते. जगातील बरीच राष्ट्र आपण पाहतो, की काही राष्ट्रे गरीब आहेत आणि काही राष्ट्रे श्रीमंत आहेत. आपण पाहतो, की विकास हा मूळतः भांडवलावर अवलंबून असतो. ज्या देशामध्ये भांडवल जास्त उपलब्ध, स्वस्त व्याजदरात, कमी व्याजदरामध्ये त्या देशाचा विकास जास्त होतो. कारण भांडवलावरच प्रक्रिया अवलंबून उत्पादनाची प्रक्रिया अवलंबून असते. म्हणून जिथे मुबलक प्रमाणात भांडवल उपलब्ध असतं, त्या राष्ट्राचा विकास या ठिकाणी जास्त असतो आणि अल्पविकसित राष्ट्रांची हीच बाजू कमकुवत असते, की अल्पविकसित राष्ट्रांमध्ये किंवा विकसनशील देशांमध्ये भांडवलाचा अभाव असतो. भांडवलाची उपलब्धता ही कमतरता असते किंवा उपलब्धता पुरेशा प्रमाणात नसते आणि म्हणून नैसर्गिक साधनांवर या ठिकाणी पर्याप्त वापर त्यांचा करता येत नाही आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तिथे होत नाही आणि म्हणून आपण पाहतो की ती राष्ट्रे मागासलेली असतात. म्हणून एखादं राष्ट्र विकसित करण्यासाठी किंवा अल्पविकसित का राष्ट्र तर तिथे भांडवलाचा अभाव असतो आणि जिथे भांडवलाचा अभाव तिथे रोजगार नसतो. म्हणजे तिथे बेकारी असते, दारिद्र्य असतं. म्हणजे विकासाचा संबंध दारिद्र्याशी सुद्धा जोडला जातो, की ज्या राष्ट्रांमध्ये दारिद्र्याचं प्रमाण जास्त आहे, ती राष्ट्रे मागासलेली, ती राष्ट्रे अल्पविकसित, ती राष्ट्रे विकसनशील असं म्हटलं जातं. म्हणून दारिद्र्य, भांडवलाची कमी उपलब्धता, त्याचबरोबर आर्थिक विषमता, त्याचबरोबर दरडोई उत्पन्न कमी, त्याचबरोबर जी-डी-पी कमी, त्याचबरोबर भौतिक कल्याण कमी. तर ही सगळी जिथे-जिथे कमतरता असेल त्या सर्व राष्ट्रांना या ठिकाणी अविकसित राष्ट्रे असं म्हटलं जातं. विशेषतः दुसऱ्या महायुद्धामुळे अनेक राष्ट्रांची अर्थव्यवस्था खिळखिळी बनली. त्यामुळे अनेक राष्ट्रात दारिद्र्य, उपासमार, बेकारी इत्यादी अनेक प्रश्नांमुळे अर्थव्यवस्थेत असमतोलपणा निर्माण झाला होता. या प्रश्नातून व जाचातून आपली सोडवणूक करून घेण्यासाठी अनेक राष्ट्रांनी दुसऱ्या महायुद्धानंतर आपले हातपाय हलविण्यास सुरुवात केली आणि राष्ट्रातील अनेक तज्ञांना आर्थिक विकासाचे महत्त्व पटले आणि म्हणूनच अनेक राष्ट्रांनी आपली अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभी करण्याचा प्रयत्न सुरू केला. 20व्या शतकाच्या मध्यात अनेक राष्ट्रे स्वतंत्र झाली. स्वतंत्र झालेल्या नवोदित राष्ट्रांपुढे अनेक समस्या वासून उभ्या होत्या. आपल्या राष्ट्राची आर्थिक स्थिती कशी सुधारावी, राहणीमान कसे वाढवावे, दारिद्र्य आणि अतिरिक्त लोकसंख्या यामुळे देशाचा विकास होऊ शकेल का? अशा अनेक प्रश्नांना अर्थशास्त्रात महत्त्व प्राप्त झाले आणि हे प्रश्न घेऊन अ, अर्थशास्त्रामध्ये नवीन विचार मांडण्यात येऊ लागले किंवा सोडवण्याच्या दृष्टिकोनातून अनेक सिद्धांताची निर्मिती झाली आणि अनेक शाखांचा उदय झाला आणि त्यापैकीच एक शाखा म्हणजे आर्थिक विकासाचे शास्त्र होय.
अशा प्रकारचं विकासाचं अर्थशास्त्र हे डेव्हलप झालेलं आपल्याला दिसून येतं, की त्यामध्ये राष्ट्राचे राहणीमान, राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी कोणत्या घटकावर किंवा कोणत्या सहाय्याने वाढवता येते, याचा अभ्यास त्यामध्ये केला जातो. या नवीन शाखेलाच वाढीचे अर्थशास्त्र, अविकसितपणाचे अर्थशास्त्र किंवा विकासाचे अर्थशास्त्र या नावाने ओळखल्या जाते. आर्थिक विकास म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी प्रथमतः त्याची उलट बाजू पाहावी लागेल आणि ती म्हणजे अविकसितपणा म्हणजे काय? त्याशिवाय आर्थिक विकास काय? याची आपल्याला जाणीव होणार नाही. अनेक अनेक अर्थतज्ञांनी विकासाच्या दृष्टीने जगाचे 2 भागात विभागणी केलेली आहे. एका भागात विकसित राष्ट्रे आणि दुसरी अविकसित किंवा मागासलेली राष्ट्रे. अविकसित किंवा हा नकारार्थी प्रयोग असल्याने त्याऐवजी विकसनशील हा शब्दप्रयोग आधुनिक काळामध्ये करण्यात येत आहे. अविकसितपणाबद्दल मॉरिस डॉब्स, स्टॅनले नक्स इत्यादी अनेक अर्थतज्ञांनी अनेक सिद्धांत मांडलेले आहेत. त्याचबरोबर युनो व त्यांच्याशी संबंधित असलेल्या अं, इतर संस्था CAFE आणि EILO या संघटनांनी यावर आपले बरेच साहित्य किंवा अहवाल या ठिकाणी प्रसिद्ध केलेले आहेत. तर अविकसित राष्ट्राची या ठिकाणी व्याख्या आपल्याला पाहावयास मिळते. त्यामध्ये अविकसितपणाच्या व्याख्या अनेक तज्ञांनी केलेल्या आहेत. यामध्ये मागासलेल्या देशांचा व विकासाच्या मार्गावर असलेल्या देशांचा सुद्धा समावेश आहे. आज जगातील सर्वच राष्ट्रांची आर्थिक स्थिती सारखी राहिलेली नाही. आजही विकसित समजल्या जाणाऱ्या देशात काही भाग विकासाच्या प्राथमिक अवस्थेत आढळतो. त्यामुळे कोणत्या राष्ट्राला विकसित व कोणत्या राष्ट्राला अविकसित म्हणावे हा प्रश्न निर्माण होतो. म्हणूनच अविकसितपणाची अचूक व्याख्या करणे कठीण जाते. सर्वसाधारणपणे अविकसितपणाच्या व्याख्या पुढीलप्रमाणे आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामध्ये पहिली व्याख्या संयुक्त राष्ट्र संघटनाच्या मते की अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व पश्चिम युरोप पहा अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व पश्चिम युरोपीय राष्ट्रांच्या तुलनेत विचार केला असता ज्या राष्ट्रांचे दरडोई वास्तव उत्पन्न कमी असेल अशा राष्ट्रांना अविकसित राष्ट्रे असे म्हणतात. पहा संयुक्त राष्ट्र संघटनेची ही व्याख्या आहे की अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व पश्चिम युरोपीय राष्ट्रांच्या तुलनेत विचार केला असता ज्या राष्ट्रांचे दरडोई उत्पन्न कमी असेल अशा राष्ट्रांना अविकसित राष्ट्रे असे म्हणतात. या व्याख्येत गरिबी हे एक अविकसितपणाचे वैशिष्ट्य दर्शविलेले आहे. परंतु या एकाच वैशिष्ट्यावर अविकसितपणाची पूर्ण कल्पना येत नाही. कारण दरडोई वास्तव उत्पन्न कमी असणे हे अविकसितपणाच्या अनेक वैशिष्ट्यापैकी एक आहे. म्हणून दरडोई उत्पन्नाची तुलना करून अविकसितपणा ठरविणे अयोग्य होईल. कारण प्रत्येक राष्ट्राची आर्थिक स्थिती लक्षात घेतली असता अशा प्रकारची तुलना करणे थोडं चुकीचे ठरतं. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे मायर व बाल्डविनच्या मते केवळ एखादे राष्ट्र नूतन असल्यास त्याला अविकसित म्हणता येणार नाही. तसेच केवळ हजारो वर्षाचा इतिहास आहे म्हणून तो देश विकसित आहे असेही म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ चीन, भारत यासारख्या राष्ट्रांना हजारो वर्षाची परंपरा, संस्कृती लाभलेली आहे. तरीही अविकसित किंवा विकसनशील राष्ट्रातच ही राष्ट्रे मोडतात. तर जपान, अमेरिका सारखी अलीकडे उदयास आलेली राष्ट्रे विकसित राष्ट्रात मोडतात. म्हणून केवळ राष्ट्राच्या वयावरून विकसितपणा ठरवता येत नाही. अशा प्रकारची व्याख्या मेयर व बाल्डविन यांनी केलेली आहे. त्यानंतर प्रोफेसर नर्क्स यांची व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. त्यांच्या मते लोकसंख्या व नैसर्गिक साधन संपत्तीच्या मानाने ज्या राष्ट्रात भांडवलाची कमतरता आहे अशा राष्ट्रास अविकसित राष्ट्र म्हणावे. म्हणजे भांडवलाची कमतरता जिथे आहे त्याला अविकसित राष्ट्र असं म्हटलेलं आहे. ही नर्क्स यांची व्याख्या आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर दुसरी व्याख्या कुरिहारांच्या मते आहे. दुसरी व्याख्या कुरिहारांची आहे. त्यांच्या मते अविकसित देशाचे एकमेव उपयुक्त सूचक तंत्र जर कोणते असेल तर ते म्हणजे दरडोई उत्पन्नाचे कमी प्रमाण होय. परंतु या व्याख्येतही वरील दोषांचीच पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे दरडोई उत्पन्न कमी तर राष्ट्र अविकसित अशा प्रकारची व्याख्या कुरिहारांची आहे. त्यानंतर भारताच्या नियोजन मंडळाची व्याख्या या ठिकाणी आपणास पाहावयास मिळते
की भारताच्या नियोजन मंडळाच्या मते मनुष्यशक्तीच्या वापराचा अभाव किंवा अपुरा वापर तसेच नैसर्गिक साधनांच्या उपयोगाचा अभाव ही दोन्ही वैशिष्ट्ये एखाद्या राष्ट्रात समावेश करून अस्तित्वात आली असतील तर त्या राष्ट्रात अविकसितपणा ते राष्ट्र अविकसित समजावे. म्हणजे मनुष्यशक्तीच्या वापराचा अभाव आणि नैसर्गिक साधनांचा अभाव या दोन्ही गोष्टी अविकसितपणाची लक्षणे आहेत किंवा त्याला अविकसित राष्ट्र असं म्हटल्या जातं. म्हणजे जिथं मानव विकास कमी झालेला आहे आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा अभाव आहे, उपयोगाचा अभाव आहे, तर त्याला अविकसितपणा राष्ट्राचं म्हटल्या जातं. तर अशा प्रकारच्या ह्या व्याख्या आपल्याला विविध व्याख्या या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अ, त्यावरून आपल्याला असं लक्षात येतं, की विविध व्याख्या, विविध अर्थ सांगून जातात, की ज्या राष्ट्राचं दरडोई उत्पन्न कमी आहे ते राष्ट्र अविकसित असतं. ज्या राष्ट्रामध्ये भांडवलाचा अभाव आहे ते राष्ट्र अविकसित असतं. ज्या राष्ट्रांमध्ये लोकसंख्या जास्त आणि त्याच्या क्षमतांचा विकास कमी झालेला असतो आणि नैसर्गिक साधनांचा अपव्यय होतो, तेही राष्ट्र अ, अ, अविकसित असं म्हटलेलं आहे. तर ह्या वेगवेगळ्या व्याख्यावरून आपल्याला लक्षात येतं, की जिथे दारिद्र्य असतं त्याला आपण अविकसितपणा असं म्हणू शकतो. दारिद्र्य असेल, भांडवलाचा अभाव असेल, अतिरिक्त लोकसंख्या असेल, त्याचबरोबर नैसर्गिक साधनांचा अ, अ, भांडवलाअभावी उपयोग होत नसेल, तर ही परिस्थिती सगळी अ, द अविकसितपणाची असते. तरीही या ठिकाणी अविकसितपणाच्या काही कसोट्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. ते तत्त्वे किंवा क्रायटेरियाज म्हणूया त्याला. तर ह्या क्रायटेरियावरून आणखी आपल्याला अविकसितपणाचं कशाला म्हणायचं हे या ठिकाणी स्पष्ट होईल. जमिनीशी लोकसंख्येचे प्रमाण हा एक क्रायटेरिया या ठिकाणी अविकसितपणाचा दिलेला आहे. राष्ट्रातील एकूण जमिनीशी लोकसंख्येचे काय प्रमाण आहे यावरून देशाचा अविकसितपणा अगर विकसितपणा ठरविला जातो. परंतु लोकसंख्येचे जमिनीच्या क्षेत्राशी असलेले प्रमाण कमी असेल तर जास्त किंवा जास्त असेल तर अविकसितपणा कसा ठरवायचा हा प्रश्न निर्माण होतो. कारण आफ्रिका, लॅटिन अमेरिका यासारख्या राष्ट्रात हे प्रमाण अत्यंत कमी आहे. तर भारत, चीन, सिलोन इत्यादी राष्ट्रात हे प्रमाण जास्त दिसून येते. म्हणून ही कसोटी अविकसितपणाला गोंधळात टाकणार. त्याचबरोबर औद्योगिक उत्पादनाचे एकूण उत्पादनाशी प्रमाण ही एक कसोटी आहे. म्हणजे जिथे ज्या देशामध्ये औद्योगिक उत्पादन जास्त होते, ते ते देश विकसित आणि याउलट अविकसित. त्यानंतर भांडवलाची दरडोई अल्प प्रमाण ज्या देशामध्ये भांडवल कमी उपलब्ध होतं त्याला मागासलेलं राष्ट्र म्हटलं जातं आणि त्यानंतर दारिद्र्याचं प्रमाण ज्या राष्ट्रात जास्त आहे त्या राष्ट्राला अविकसित राष्ट्र असं म्हटलं जातं. त्यानंतर दरडोई उत्पन्नाचं प्रमाण कमी म्हणजेच अविकसित राष्ट्र असंही म्हटलं जातं. तर ह्या काही विकासाच्या त्यानंतर आर्थिक कल्याण, जिथे आर्थिक कल्याण कमी तिथे ते मागासलेलं राष्ट्र किंवा अल्पविकसित राष्ट्र असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे आपल्याला आता लक्षात आलं असेल, की अल्पविकसित राष्ट्र किंवा अविकसित राष्ट्र कशाला म्हणायचं आहे. तर साधारणपणे ज्या राष्ट्रामध्ये आर्थिक कल्याण कमी असतं, दरडोई उत्पन्न कमी असतं, दारिद्र्य जास्त असतं, भांडवलाचा अभाव असतो, अतिरिक्त लोकसंख्या असते, नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग होत नाही. तर अशा प्रकारची स्थिती ज्या राष्ट्रांमध्ये असते, त्या राष्ट्राला अल्पविकसित राष्ट्र असं म्हणतात. तर त्या राष्ट्राची वैशिष्ट्ये आता आपल्याला या ठिकाणी पाहायची आहेत. अल्पविकसित राष्ट्राची वैशिष्ट्ये. यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहता येईल, की दरडोई उत्पन्न कमी असतं. आपण पाहतो की इतर विकसित राष्ट्राच्या तुलनेत ज्यामध्ये आपण पाहतो की अमेरिका असेल, अ, कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया असेल, या राष्ट्रांपेक्षा दरडोई उत्पन्न कमी असेल, तर ते राष्ट्र अल्पविकसित म्हणून गणल्या जातं. अल्पविकसित राष्ट्राचे दरडोई उत्पन्न विकसित राष्ट्राच्या तुलनेत कमी असते. तसेच दरडोई उत्पन्न वाढीचा वेगही मंद असतो. उदाहरणार्थ भारत, पाकिस्तान, बांगलादेश, लॅटिन अमेरिकेतील राष्ट्रे, आफ्रिका खंडातील राष्ट्रे यांचे दरडोई उत्पन्न अमेरिका, कॅनडा, जपान आदी विकसित राष्ट्राच्या तुलनेत खूपच कमी आहे आणि म्हणून त्यांना अल्पविकसित राष्ट्रे असे म्हणतात.
त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे अपुरे भांडवल. देशातील उपलब्ध श्रमशक्ती व नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर करण्यासाठी भांडवलाची मोठ्या फार प्रमाणात आवश्यकता असते. परंतु अल्पविकसित देशातील लोकांचे उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांची बचत क्षमता कमी असते आणि त्यामुळे भांडवल निर्मिती पुरेशा प्रमाणात होत नाही. स्वाभाविकपणे या राष्ट्रांना अपुऱ्या भांडवलाच्या समस्येला तोंड द्यावे लागते. प्रोफेसर नर्क्स यांनी अल्पविकसित राष्ट्रांच्या दिलेल्या व्याख्येत भांडवलाची कमतरता हा घटक मानलेला आहे. त्यानंतरचं अल्पविकसित राष्ट्राचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, की अतिरिक्त लोकसंख्येचा भार. आपण पाहतो, की अल्पविकसित राष्ट्रांमध्ये लोकसंख्या वाढीचा वेग जास्त असतो. त्यामुळे दरडोई उत्पन्न मंद गतीने वाढते. याचा परिणाम भांडवल निर्मिती पुरेशा प्रमाणात न झाल्यामुळे एकूण उत्पादन वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करू शकत नाही किंवा कमी पडतं. तसेच देशातील लोकांचे राहणीमान कनिष्ठ प्रतीचे असते. कुपोषण, दारिद्र्य, निरक्षरता, अनारोग्य इत्यादी प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. म्हणून ज्या देशामध्ये अतिरिक्त लोकसंख्या असते, हे ते अल्पविकसित राष्ट्राचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर बेरोजगारी हे एक अल्पविकसित राष्ट्राचं वैशिष्ट्य असतं. कारण बेरोजगारी ही अतिरिक्त लोकसंख्येमधून निर्माण होत असते. जसे की भारतासारख्या देशांमध्ये आपण पाहतो, की बेरोजगारी सुशिक्षित असतील, अशिक्षित असतील, कृषी क्षेत्रामधील छुपी बेकारी असेल, हंगामी बेकारी असेल, ही मोठ्या फार प्रमाणात असेल, तर लोकांचं उत्पन्न घटतं म्हणजे उत्पन्न कमीमुळे त्यामुळे दारिद्र्याचं प्रमाण जास्त असतं. या अर्थव्यवस्थेमध्ये अल्पविकसित राष्ट्रांमध्ये एका बाजूने वाढत्या लोकसंख्येमुळे रोजगार मागणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत असते, तर दुसऱ्या बाजूने गुंतवणुकीचा अल्पदर, उद्योग व सेवा क्षेत्राचा मागासलेपणा यामुळे रोजगार निर्मितीचा वेग मंदावतो. थोडक्यात रोजगारासाठी असलेली मागणी ही अर्थव्यवस्थेकडून पुरवल्या जाणाऱ्या रोजगाराच्या तुलनेत अधिक होते व बेरोजगारी वाढते. हे जसजसे औद्योगिकरण होत असते तसतसे ग्रामीण भागात पूर्वापार असलेले कुटीर व ग्रामीण उद्योग नष्ट होत जातात आणि रोजगारासाठी हा वर्ग शेतीकडे वळतो आणि शेती मागास असते आणि त्यामुळे शेतीवर वाढत्या लोकसंख्येचा भार वाढत जातो. त्यामुळे एकंदरीत ग्रामीण भागात सुद्धा बेकारीचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करतो आणि थोडक्यात वाढती बेकारी हे अल्पविकसित अर्थव्यवस्थेचे महत्वाचे वैशिष्ट्य ठरते. त्यानंतर नैसर्गिक साधनसंपत्तीचा अपुरा वापर हे एक वैशिष्ट्य अल्पविकसित राष्ट्राचं असलेलं दिसून येतं, की अल्पविकसित राष्ट्रांमध्ये उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्रीचा एकतर वापर होत नाही अथवा जरी वापर होत असला तरी पुरेशा प्रमाणावर होत नाही, असे सर्वसाधारण चित्र दिसते आणि त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या साधनसामग्रीचा पर्याप्त वापर करण्यासाठी आवश्यक असलेली जिज्ञासू वृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, तांत्रिक प्रगती, कुशल मनुष्यबळ, भांडवलाची उपलब्धता यांचीच मुळात अल्पविकसित राष्ट्रांकडे कमतरता असते आणि त्यामुळे उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा या राष्ट्रांमध्ये अपुरा वापर होतो आणि त्यामुळे साधनांच्या दृष्टीने श्रीमंत असलेली राष्ट्रे ही प्रत्यक्ष गरीबच राहतात असं आपल्याला असं म्हणता येईल. त्यानंतर प्राथमिक क्षेत्राचा प्रभाव जास्त असतो. आता प्राथमिक क्षेत्र कशाला म्हणायचं? त्यामध्ये कृषी आणि कृषीला जोडून जे व्यवसाय येतात, मच्छीमारी वगैरे, जंगले याचा प्रभाव जास्त असतो असं आपल्याला म्हणता येईल, की या राष्ट्रांमध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नात शेती, जंगले, मत्स्यव्यवसाय आदी प्राथमिक क्षेत्रातील उत्पादनाचा वाटा अधिक असतो. उद्योग व सेवा क्षेत्राचा विकास झालेला नसल्यामुळे या क्षेत्राचा वाटा तुलनेने कमी असतो. तसेच या देशातून जी निर्यात होते त्यामध्ये प्राथमिक क्षेत्रातील वस्तूंचे प्रमाण अधिक असते. उदाहरणार्थ कापसाच्या गाठी, मासळी, खनिजे, तेलबिया, मसाल्याचे पदार्थ. बहुतेक अल्पविकसित राष्ट्रांमध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय असतो आणि या राष्ट्रातील एकूण लोकसंख्येपैकी जास्तीत जास्त लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून असते. उदाहरणार्थ भारतामध्ये जवळपास 67% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष. अशा प्रकारे देशातील उत्पादन, निर्यात, व्यापार, रोजगार क्षेत्र हे या क्षेत्रावर प्राथमिक क्षेत्राचा या क्षेत्रावर जास्त प्रभाव असतो आणि म्हणून ज्या देशामध्ये प्राथमिक क्षेत्राचा प्रभाव जास्त असतो ते अल्पविकसित राष्ट्र असतं, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर अल्पविकसित राष्ट्राचं आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, की कर्जबाजारीपणा. अविकसित राष्ट्रातील लोकांचे उत्पन्न कमी असते. बहुसंख्य लोकांचे उत्पन्न अल्प असल्यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी सुद्धा त्यांना कर्ज घेण्याशिवाय गत्यंतर नसते.
त्यात सावकार, पेढीवाल्यांचा व्याजाचा दर तर जास्तच असतो. त्यामुळे कर्जाचा भार वाढतो. भारतामध्ये ग्रामीण भागात सावकाराचे प्राबल्य असल्यामुळे आणि ग्रामीण जनता मोठ्या प्रमाणात कर्जाच्या विळख्यात सापडली आहे, हे आपण जाणतो. शिवाय कमी उत्पन्नाचा परिणाम म्हणून राष्ट्रीय पातळीवर बचत भांडवल निर्मितीचा दरही कमी असतो आणि शिवाय जनतेची खरेदी क्षमता मर्यादित असते आणि त्यामुळे सरकारचे करापासूनचे उत्पन्न मर्यादित असते. दुसऱ्या बाजूने वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी, सामाजिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी, एकूण उत्पादन वाढीचा दर उंचावण्यासाठी सरकारला विकास खर्चात व बिनविकास खर्चात वाढ करणे क्रमप्राप्त ठरते. अशा वेळी या राष्ट्रांना विदेशी कर्जे मोठ्या प्रमाणात उभारावी लागतात आणि परिणामी सरकारच्या खर्चात सुद्धा वाढ होते. भारताची कर्जबाजारीपणाची स्थिती मोठी आहे. आपण पाहतो की भारताच्या जी-डी-पीच्या 35% कर्ज भारतावर आहे. तर हे प्रमाण खूप जास्त आहे. हे जेवढं कमी असेल तेवढं चांगलं असतं. कारण आपण पाहतो की जसं कुटुंबावर कर्ज असतं, तर कुटुंब अडचणीत येतं. तसं देशावरील अतिरिक्त कर्ज हा देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करतं आणि म्हणून कर्जाचं प्रमाण ज्या देशामध्ये जास्त आहे, त्या देशाला अल्पविकसित राष्ट्र असं म्हटलं जातं. त्यानंतर अल्प उत्पादकता हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य अल्पविकसित राष्ट्राचं असलेलं आपल्याला दिसून येतं. या राष्ट्रातील शेती, उद्योग इत्यादी व्यवसायातील श्रमिकांची कार्यक्षमता व कुशलता प्रगत राष्ट्रातील श्रमिकांच्या तुलनेत खूप कमी असते. मोठ्या प्रमाणावर असलेली निरक्षरता, प्रशिक्षणाचा अभाव व शासनाद्वारे विविध कामगार विषयक कायद्यांतर्गत श्रमिकांना देण्यात आलेल्या संरक्षणातून श्रमिकांमध्ये बळावलेली सुरक्षिततेची भावना अशा या अन्य कारणांमुळे या देशातील श्रमिकांची कार्यक्षमता व कार्यकुशलता कमी असते आणि परिणामी शेती, उद्योग आदी क्षेत्रातील उत्पादकता अल्प असल्याचे आढळून येते. उदाहरणार्थ भारतीय शेतीची दर माणशी व दर हेक्टरी उत्पादकता जपान, अमेरिका, इंग्लंड या देशाच्या तुलनेत खूपच कमी आहे. हे आपण अभ्यासतो तेव्हा अल्पविकसित राष्ट्राचे अल्प उत्पादकता हे एक आणखी वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की अप्रगत तंत्रज्ञान. अल्पविकसित राष्ट्रांमध्ये आपण पाहतो की संशोधनाचा अभाव असतो आणि त्यामुळे संशोधन होत नसल्यामुळे परंपरागत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आणि त्यामुळे त्यांची उत्पादकता कमी, त्यानंतर गुणवत्ता कमी असते आणि त्यामुळे उत्पादन खर्च वाढून किमती वाढतात आणि त्याचा परिणाम राष्ट्राचं उत्पन्न वाढत नाही. या राष्ट्रांमध्ये भांडवलाची कमतरता, उच्च शिक्षणाचे अल्प प्रमाण, प्रशिक्षणाचा अभाव, परंपरागत दृष्टिकोनाचे प्राबल्य, असंतुष्ट वृत्ती आदी कारणांमुळे नवीन संशोधन व प्रवर्तनासाठीचे प्रयत्न अपवादानेच होतात आणि त्यामुळे सर्वसामान्यतः उत्पादन क्षेत्रात व सेवा क्षेत्रात पूर्वापार वापरण्यात येणारे तंत्रज्ञान वापरले जाते. समजा जगातील घडामोडींचा परिणाम म्हणून आधुनिक तंत्रज्ञान वापरणे आवश्यक आहे, अशी परिस्थिती निर्माण झाल्यास ही राष्ट्रे प्रगत राष्ट्रांनी विकसित केलेले तंत्रज्ञान त्यांच्याकडून आयात करतात व गरज भागवतात. अलीकडे जागतिकीकरण व उदारीकरणाच्या धोरणामुळे अनेक विकसनशील राष्ट्रांनी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राष्ट्राच्या आयातीमध्ये उच्च तंत्रज्ञानाच्या आयातीचे प्रमाण वाढल्याचे दिसते. यावरून राष्ट्राची तंत्रज्ञान क्षेत्रातील स्थिती आपल्या लक्षात येईल. त्यानंतरचा मुद्दा अल्पविकसित राष्ट्राच्या वैशिष्ट्यांमध्ये सांगता येईल की वाहतूक व दळणवळणाच्या सोयीचा अभाव असतो अल्पविकसित राष्ट्रांमध्ये आणि त्यामुळे हे एक वैशिष्ट्य त्यांचं असलेलं आपल्याला दिसून येतं. ग्रामीण भागातील रस्ते, शहरांना जोडणारे रस्ते, राज्यमार्ग, राष्ट्रीय मार्ग, रेल्वे मार्ग इत्यादी वाहतुकीच्या सोयी या राष्ट्रांमध्ये अपुऱ्या असतात व ज्या असतात त्यांची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची असते. तसेच पोस्ट, तार, दूरध्वनी इत्यादी दळणवळणाची साधने सुद्धा मर्यादित उपलब्ध असून त्यांची कार्यक्षमता कमी दर्जाची असते आणि त्यामुळे देशांतर्गत, आंतरराज्यीय, आंतरविभागीय संपर्क सहज व त्वरित साधने दुरापास्त होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाहतूक व दळणवळणाच्या सोयी प्रगत राष्ट्राच्या तुलनेत फारच कमी असतात. त्यामुळे वस्तू उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध होत नाही. उत्पादन घटकामध्ये गतिशीलतेचा अभाव दिसून येतो. व्यापार व व्यवहारामध्ये वाढ होत नाही. एकंदरीत या राष्ट्राच्या विकासास खीळ बसते असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतरचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं परंपरागत दृष्टिकोन. या राष्ट्रातील बहुसंख्य जनता ही निरक्षर, अज्ञानी असल्यामुळे त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असतो. समाजामध्ये अंधश्रद्धा, दैववादी दृष्टिकोन, रूढी, परंपरा आदींचे मोठ्या प्रमाणात प्राबल्य असते. त्यामुळे लोकांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन
प्रयत्न व चिकाटी, साहसी वृत्ती, जिज्ञासू वृत्ती, बदलत्या परिस्थितीत समरस होण्याची प्रवृत्ती, संशोधक वृत्ती इत्यादी गुणांचा अभाव असतो आणि समाजाची वैशिष्ट्ये अर्थातच या राष्ट्रांच्या प्रगतीमध्ये गतिरोधाची भूमिका पार पाडत असतात आणि हे सगळे आपण पाहतो अल्पविकसित राष्ट्राचं वैशिष्ट्य असलं. त्यामुळे विकासात अडथळे निर्माण होतात आणि देश मागे राहतो. त्यानंतर दारिद्र्याचे दुष्टचक्र हे एक अल्पविकसित राष्ट्राचं वैशिष्ट्य आपल्याला पाहता येतं. या राष्ट्रामध्ये सार्वत्रिक दारिद्र्य आढळून येते. ही राष्ट्रे दारिद्र्याच्या दुष्टचक्रात अडकलेली असतात. प्रोफेसर नक्स यांनी "अ कंट्री इज पुअर बिकॉज इट इज पुअर" या विधानाद्वारे मार्मिकतेने दारिद्र्याच्या दुष्टचक्राचे विश्लेषण केले आहे. दारिद्र्याचे दुष्टचक्र 3 प्रकारे कार्य करतं. एक तर राष्ट्रीय उत्पन्न त्यामुळे कमी होतं. त्यानंतर वास्तव उत्पन्न कमी होतं आणि बाजारपेठेमध्ये मागणीचा अभाव असतो आणि त्यामुळे देशाचा विकास घडून येत नाही. त्यानंतर अल्पविकसित राष्ट्रांच्या वैशिष्ट्यामध्ये सांगता येईल की द्विदल अर्थव्यवस्था असते. दुपाकी अर्थव्यवस्था ज्याला आपण म्हणतो. द्विदल अर्थव्यवस्था म्हणजे शहरी आणि ग्रामीण भागात विकासाच्या बाबतीत मोठा फरक असणे. शहरामध्ये विकसित भाग दिसतो तर ग्रामीण भागात अविकसित. अशा प्रकारे द्विदल अर्थव्यवस्था एकाच देशामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. तर हे अल्पविकसित राष्ट्राचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की एका भागामध्ये सुविधा असतात तर एका भागामध्ये सुविधांचा अभाव असतो आणि त्यामुळे आपण पाहतो की ग्रामीण भागात अनेक समस्या निर्माण होत असतात. अविकसित राष्ट्रांमध्ये विकासाच्या प्रयत्नांचा प्रारंभ होतो तेव्हा या राष्ट्रातील नागरी भागातील लोक सुशिक्षित, संघटित व जागरूक असल्यामुळे ते शासनावर प्रभाव टाकून स्वाभाविकपणे विकास प्रक्रियेतून नागरी भागामध्ये आधारभूत संरचना निर्माण केली जाते. साहजिकच नागरी भागामध्ये उद्योग व व्यापाराचा विस्तार होतो. यातून एक आधुनिक सोयींयुक्त नागरी अर्थव्यवस्था निर्माण होते. या अर्थव्यवस्थेत वाहतूक दळणवळणाची साधने, पाणी, आरोग्य, शिक्षण सुविधा मोठ्या फार प्रमाणावर उपलब्ध केल्या जातात. याउलट ग्रामीण भागामध्ये निरक्षरता व अज्ञान असून जागरूकतेचा अभाव असतो. तसेच या भागात राहणारे लोक शेतमजूर असंघटित असतात आणि त्यामुळे त्यांनी वरील सोयी व सुविधा उपलब्ध करून देणे याकडे शासनाचे दुर्लक्ष केलेले असते आणि यातून राष्ट्रांमध्ये तुलनेने अधिक विकसित नागरी अर्थव्यवस्था व मागास ग्रामीण अर्थव्यवस्था असे एकाच वेळी 2 स्तर असलेली द्विदल अर्थव्यवस्था देशात दिसून येते. तर अशा प्रकारे अ, अनेक वैशिष्ट्ये अल्पविकसित राष्ट्रांची दिसून येतात. यामध्ये मुख्यतः आपण पाहतो की त्या देशामध्ये मोठ्या फार प्रमाणात दारिद्र्य असतं, दरडोई उत्पन्न कमी असतं, भांडवलाचा अभाव असतो, अतिरिक्त लोकसंख्या असते आणि नैसर्गिक साधनांचा अपव्यय होतो. या राष्ट्रांना आपण अ, अल्पविकसित राष्ट्र असं म्हणतो. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झाला, शांतपणे ऐकून घेतलं. त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.